बापरे, जीजूंना पण इथेच यायचं होतं. आता जर त्यांनी मला इथे काम करताना बघितलं तर ते नक्कीच प्रीतीताईला सांगतील आणि मग प्रीतीताई आईला. आणि जर आईला कळलं मी तिच्याशी खोटं बोलले तर खूप वाईट वाटेल. नाही नाही, काही झालं तरी त्यांच्या समोर मला जाऊन चालणार नाही. ज्योती, ते कस्टमर इथे येऊन बराच वेळ झालाय आणि त्यांना अजून कोणी पाणी सुद्धा नाही विचारलंय. एक काम कर, ते टेबल तू सांभाळ. हो सर, मी कोणाला तरी सांगते. मी काम करते ना इथे, हे काम झालं की मी सांगतो कोणाला तरी, ते टेबल तूच अटेंड कर, ठीक आहे? हो पण सर हे बघा. ज्योती, मी सांगतोय ना, ऐक माझं. ठीक. पाणी. थँक्यू. ज्योती इथे? हो, रिक्षा गेल्यापासून मी इथेच जॉब करते. अगं पण इथे कशाला? जिजू, पैशांची गरज होती आणि रिक्षा गेली तर मला कळेच ना मी काय करायला पाहिजे. म्हटलं रिक्षा मिळेपर्यंत हा जॉब करावा. पण ज्योती, तू मला तरी सांगायचं होतंस. बरोबर आहे जिजू, पण खरंच तेव्हा जॉब मिळवणं खूप गरजेचं वाटलं. आणि मग हा जॉब मिळाला तर मग. पण मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. तुम्ही हे सगळं ना ताईला सांगू नका. काय ताईला सांगितलं तर ती आईला सांगेल आणि आई उगाच टेन्शन घेत बसेल. मी काय म्हणते, ताईला काय कुणालाच सांगू नका. हे जे आहे ना हे आपल्यात राहू दे. ठीक आहे, मी नाही सांगणार कोणाला. हे आपल्यातच राहील, प्रॉमिस. थँक्यू जिजू. तुम्ही बसा, मी कॉफी आणते. ठीक आहे. बसा. दादा, कॉफी. जिजू आज खूप टेन्शनमध्ये दिसतायत. काय झालं असेल नेमकं? ताई आणि यांच्यात काही बिनसलं असेल का? काय करू? विचारू का त्यांना काय झालंय? पण नाही, नको नको. तसं काही असतं तर त्यांनी मगाशीच मला सांगितलं असतं ना. नाही, पण माझी बहीण आहे म्हणून त्यांनी सांगायचं टाळलं असेल तर? हां, होऊच शकतं असं. नाही, मलाच विचारायला हवं. जिजू, थँक्यू. काही टेन्शन आहे का जिजू? म्हणजे काही झालंय का? नाही. नाही, मग आजपासून तुम्ही थोडे टेन्शनमध्ये दिसताय म्हणून विचारलं. नाही नाही, काही खरंच काही नाही. अगं ते क्लायंट येणार आहेत ना, त्यांच्यासोबत मीटिंग आहे. कदाचित त्याचंच टेन्शन आलं असेल थोडं. हो, पण मीटिंग्स तर तुमच्या रोज होतात ना. मग असं काय एवढं क्लायंटचं टेन्शन आहे? काही सिरियस आहे का? नाही, खरंच असं काही नाही आहे. जिजू, मला टेन्शन येते. प्रीतीताई बरोबर काही झालं का? तुमचं भांडण वगैरे झालंय का? नाही नाही, अगं तसं तर अजिबातच काही नाही, काहीच नाही. जिजू, म्हणजे मला माहित नाही तुम्ही हे खरं बोलताय की खोटं बोलताय, पण म्हणजे कदाचित तुम्हाला माझ्याशी हे बोलायला ऑडही होत असेल. पण हे बघा, जे काही वाटतं ना, जे मनात आहे ते तुम्ही खरंच माझ्याशी बोलू शकता. तुम्हाला मन मोकळं करायचं असेल तर तुम्ही सांगा. खरंच काही टेन्शन आहे का? तुम्ही बोला माझ्याशी. काय झालंय जिजू? कधी कधी काय होतं ना ज्योती, आपलीच माणसं जेव्हा आपल्याशी खोटं बोलतात, आपल्यापासून काही गोष्टी लपवतात ना, तेव्हा
तेव्हा खूप त्रास होतो, वाईट वाटतं खूप. मला वाटलंच होतं ताई आणि यांच्यात काहीतरी बिनसलंय, पण जिजूंना थोडं समजवायला हवं. जिजू एक सांगू का तुम्हाला, म्हणजे मला असं सगळं वाटतं म्हणून सांगते. जिजू काय आहे ना, आपण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींचा गैरसमज करून घेतो. खरं तर त्या प्रत्यक्षात घडलेल्याच नसतात किंवा होणारही नसतात. आपल्या मनात एवढा गोंधळ आणि गैरसमज असतो ना की आपण सगळ्या गोष्टी मनाला लावून घेतो. पण त्याही पलीकडे जाऊन ह्यात जर कोणाची चूक झालीच असेल तर तो शेवटी आपलाच माणूस आहे ना. आपण थोडं समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि आणि जे काही आहे ना, जे काही आहे त्या माणसाशी जाऊन डिरेक्ट बोलून टाकायचं. आणि जर तेवढंही धाडस होत नसेल तर एकदा विचार करायचा की आपल्याकडनं कधी ना कधी काहीतरी चुकलं असेलच ना. तेव्हा समोरच्याने आपल्याला समजून घेतलं असेल. आत्ता आपण एवढा रागराग का करतोय? आपणही त्याला समजून घेतलं पाहिजे. अर्थात हे सगळं मला वाटतं म्हणून बोलले. किती बरोबर बोलते ज्योती. त्या ॲक्सिडेंटमुळे माझ्या आयुष्याला एक मोठा डाग लागला असता, पण त्यातून दीपने मला वाचवला. माझं प्रीतीसोबत लग्न झालं ते दीपमुळं. बाबांच्या नजरेत स्वतःला सिद्ध करू शकलो ते दीपमुळं. काम तो करायचा आणि मोठ्या मनानं त्याचं श्रेय मला घेऊ द्यायचा. मी स्वतः त्याला माझा मोठा भाऊ समजायचो आणि एवढं असून पण मी फक्त एवढ्याशा कारणामुळे त्याच्यावर संशय घेतला. दीप माझ्यासाठी खोटं बोलला, तुरुंगात जाऊन आला, ते मला चाललं. मग आज तो जे वागला त्यामागे काहीतरी कारण असेल असा विचार का नाही केला मी? एवढ्यासाठी त्याच्यावर एवढा रागावलो? नाही नाही, खूप खूप मोठी चूक केली मी. आणि मला आता माझी चूक कळली आहे आणि मला ती दुरुस्त करायची आहे. सुलो सुलो दादा. काय झालं काय झालं? दादा घरी आला का? अरे आता कसं करेल तो? दुकानात असेल. वाजले बघ किती. काय झालंय? डिस्टर्ब काय एवढा तू? काही नाही, मी काय पुढे? मी दुकानात गेलो होतो तर दादा तिकडे असं तुसड्यासारखा वागला का माझ्याशी? हो, मग त्याला विचारायचं काय झालंय म्हणून. अगं मी तुझ्या समोरच फोन लावतो त्याला. काय झालं? नाही उचलतोय.